IPLद्वारे मिळणाऱ्या मानधनाबाबत रिंकू सिंगने वक्तव्य केले आहे, जे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे। रिंकू सिंगने आपल्या वादळी फलंदाजीसह वर्ल्ड क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। IPL 2023 मध्ये सलग 5 चेंडूंमध्ये 5 षटकार मारून KKRला विजयाकडे नेल्यानंतर रिंकू सिंग अनेकांचा फेवरेट बॅट्समन झालाय। भारतासाठी T20 क्रिकेटमध्ये पदार्पण करत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील त्याने आपल्या खेळीची छाप पाडली। मात्र इतके असूनही रिंकू सिंगला IPL मध्ये खेळण्यासाठी मिळणारे मानधन चकित करणारे आहे। KKR कडून खेळण्यासाठी त्याला फक्त 55 लाख रुपये मिळतात। अनेक अनकॅप्ड खेळाडूंना IPL मध्ये लाखो करोडोंचे मानधन मिळत आहे। तेव्हा एका इंटरव्ह्यू दरम्यान रिंकू सिंगला त्याचे मानधन कमी असल्याबद्दल विचारण्यात आले। मुलाखतीत रिंकू याबद्दल म्हणाला की 50-55 लाखही माझ्यासाठी खूप आहेत। जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला वाटलेही नव्हते की मला इतके मानधन मिळेल। तेव्हा मी लहान होतो, त्यामुळे 5-10 रुपये ही कसे तरी मिळाले पाहिजेत या विचारात असायचो। आता 55 लाख रुपये मिळणे खूप आहे। देव जे देतो त्यात आनंदी राहावे हा माझा विचार आहे। मला असं अजिबात वाटत नाही की मला इतके पैसे मिळाले पाहिजेत। 55 लाख रुपयातही मी खूप खुश आहे। जेव्हा माझ्याकडे इतकेही पैसे नव्हते तेव्हा मला त्याची किंमत कळाली। मित्रांनो, रिंकू सिंगच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।